नमस्कार. सेंट पॉल्स हायस्कूल मीरा रोडतर्फे मी तुमची मराठी टीचर सविता टीचर. मुलांनो, आज आपण मराठीमध्ये काहीतरी नवीन शिकणार आहोत. पण त्याआधी मला सांगा की तुमची सरी कविता पाठ झाली का? हो. मग ही कविता तुम्ही तुमची आई बाबा, आजी आजोबा आणि घरातल्या इतर मंडळींना ऐकवलीत की नाही? मग मुलांनो, आता आकाशातून खऱ्या खुऱ्या सरी बरसणार आहेत. आता पावसाळा सुरू होणार आहे. मग जेव्हा आकाशातून खऱ्या सरी बरसतील तेव्हा तुम्हाला त्यांनाही ही पोयम बोलून दाखवायची आहे. तर मुलांनो, आता आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत, ते म्हणजे मराठीमध्ये लिहायला. आज आपण मराठीमध्ये कसं लिहायचं ते पाहणार आहोत. मुलांनो, तुम्ही जेव्हा KG मध्ये होता तेव्हा सर्वात आधी तुमच्या टीचरने तुम्हाला A फॉर ॲपल, B फॉर बॉल म्हणजे A to Z असे सारे अल्फाबेट्स लिहायला शिकवलेत. त्याचप्रमाणे आपल्याला मराठीचे देखील अल्फाबेट शिकायचे आहेत आणि मराठीच्या अल्फाबेट्सना म्हणतात मुळाक्षरे. काय म्हणतात? मुळाक्षरे. तर आज आपण मराठीचे मुळाक्षरे लिहायला सुरुवात करणार आहोत. मराठीचे मुळाक्षर लिहिण्याआधी तुम्हाला माहीतच आहे की हिंदीमध्ये म्हणजे KGला लास्ट इयर तुम्हाला अ से अनार, आ से आम, ई से इमली अशा प्रकारचे लेटर्स शिकवले आहेत. आपण आता तेच अगदी तशाच प्रकारचे पण मराठीमध्ये शिकणार आहोत. अ, आ, ई. तर मुलांनो, हे अ, आ, ई जे आहेत ह्यांना स्वर म्हणतात. अ, आ, ई, उ, ऊ, रू, ए, ऐ, ओ, औ, आहा ह्यांना म्हणतात स्वर. तर आज आपण शिकणार आहोत मराठीतील स्वर. तर सुरुवात करूया मराठी मुळाक्षरांना आणि सुरुवात होणार आहे स्वरांनी. चला तर शिकूया मराठीतील स्वर. तर मुलांनो, आज आपण पहिले 4 स्वर शिकणार आहोत. ते स्वर आहेत पहिले 4 स्वर अ, आ, ई, ई. तुम्ही या पिक्चरमध्ये पाहू शकता. अ, आ, ई, ई. आता आपण पाहूया एक एक स्वर. पहिला स्वर आहे अ. अ, अननस. बोला मुलांनो, अ, अननस. अ, अननस. दुसरा स्वर आहे आ, आई. आ, आई. आ, आई. तिसरा स्वर आहे ई. ई, इमारत. ई, इमारत. ई, इमारत. चौथा स्वर आहे ई. ई, इडलिंबू. ई, इडलिंबू. ई, इडलिंबू. मुलांनो, पुन्हा एकदा बघा. अ, अननस. आ, आई. ई, इमारत. ई, इडलिंबू. तर मुलांनो, आपण बघितलं की स्वरांपासून कसे शब्द येतात. अ, अननस, आ, आई, ई, इमारत, ई, इडलिंबू. तर मुलांनो, अ पासून फक्त अ, अननस हा एकच शब्द येत नाही. फक्त आपण अननस हाच अ वरून शब्द बोलत नाहीत, तर आपण बरेच असे शब्द बोलतो जे अ पासून बोलता येतात आपल्याला. जसं अमित, अजय, अक्षय,
अ, अक्षरा, हो ना? तसंच आशिष, आशा, आराध्या आपासून शब्द येतात. मग ईपासून इला, ईश्वर, ईशा, म्हणजे अशा स्वरांपासून बरेच शब्द आहेत जे आपण बोलू शकतो. तर आता आपण पुढे बघणार आहोत की एका स्वरापासून कसे शब्द आपल्याला बोलता येतील. तर आता आपण बघूया एक एक स्वर आणि त्यापासून येणारे शब्द. बघा मुलांनो, बघा स्वर. अ अजगर, अननस, अगरबत्ती, अद्रक. आवळा, आरसा, आगगाडी, आई, इमारत, इडली, इरले, इसाक, ईद, समई, इडलिंबू, आई. पाहिलंत मुलांनो कसे स्वरांपासून अनेक शब्द आपल्याला बोलता येतात. तर आता आपण बघणार आहोत मराठीमध्ये स्वर कसे लिहितात. मुलांनो, मराठी लिहिण्यासाठी तुम्हाला डबल लाईन नोटबुकचा वापर करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे ह्यातच आपल्याला मराठी लिहायचं आहे. तर मुलांनो, आता आपण शिकूया ई कसे लिहायचे. त्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे डॉट्स काढून त्याच्यावरून लिहायचं. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसं लिहायचं आहे. बघा मुलांनो, मी कसं लिहिते, मग तुम्ही लिहायचं आहे. बघा मुलांनो, सर्वात आधी 3 डॉट्स काढायचे आहेत. एक सगळ्यात वरती, एक मध्ये आणि एक खाली आणि एक बाजूला. ठीक आहे. आता पहिला डॉट हा दुसऱ्या डॉटला जोडायचा, पण कसा? अर्धा सर्कल काढून. त्यानंतर दुसरा डॉट तिसऱ्या डॉटला जोडायचा, अर्धा सर्कल काढून. आणि तिसरा चौथ्याला. बघा 3 नंबरसारखा तुम्हाला दिसणार. आता दोन्ही सर्कलच्या मधोमध आडवी रेषा मारायची आणि त्याला जोडून उभी रेषा मारायची आणि वरती शिरोरेखा द्यायची. शिरोरेखा म्हणजे वरती लाईन द्यायची, डोक्यावरची लाईन. पाहिलंत मुलांनो किती सुंदर अ बनतो. आता मी तुम्हाला दुसरं दाखवते कसं बनवायचं. अर्धा सर्कल काढायचा, अजून एक अर्धा सर्कल काढायचा, 3 नंबर बनणार. हा पण डायरेक्ट बनवला आहे. मध्ये आडवी रेषा म्हणजे स्लिपिंग लाईन आणि बाजूला उभी रेषा म्हणजे स्टँडिंग लाईन आणि वरती शिरोरेखा म्हणजे पुन्हा एकदा स्लिपिंग लाईन. आता आ बनवूया. आसाठी देखील तशीच 3-4 डॉट्स आपल्याला काढायचे आहेत. असारखाच हा देखील आपल्याला आ बनवायचा आहे. अर्धा सर्कल, पुन्हा अर्धा सर्कल, 3 नंबर दिसणार आणि हा डॉट थोडासा बाजूला गेला आहे आणि 3 नंबर पूर्ण होत आहे इथे.
आता मध्ये स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि बाजूला अजून स्टँडिंग लाईन द्यायची आहे, म्हणजे बनणार आ. आला आपल्याला 2 स्टँडिंग लाईन काढायच्या आहेत. तुम्ही डॉट्स न काढता देखील असा बनवू शकता. अर्धा सर्कल, पुन्हा अर्धा सर्कल, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, पुन्हा एक स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. पाहिलं झाला की नाही आ बनवून? आता आपण पुढील स्वर बनवणार आहोत ई. ईसाठी आपल्याला 4 डॉट्स काढायचे आहेत. सरळ रेषेत 4 डॉट्स. बघूया आता ई कसा काढायचा. पहिले 2 डॉट स्टँडिंग लाईनने जोडायचे आहेत. त्यानंतर दुसरा आणि तिसरा हाफ सर्कलने, त्यानंतर तिसरा आणि चौथा हाफ सर्कलने वरती जाऊन तिरकी रेषा मारायची आहे, म्हणजे स्लांटिंग लाईन, आणि वरती स्लीपिंग लाईन. बनला की नाही ई? आता आपण डायरेक्ट बनवूया. स्टँडिंग लाईन, आणि तुम्ही जसा इंग्लिशमध्ये एस काढतात तसा एस हे लेटर काढायचं आहे. एस लेटर काढून त्याला स्लांटिंग लाईन काढायची आहे आणि वरती स्लीपिंग लाईन द्यायची आहे. अशा रीतीने देखील तुम्ही ई काढू शकता. आता आपण मोठा ई काढणार आहोत. मोठा ई काढण्यासाठी पुन्हा आपल्याला 4 डॉट्स बनवायचे आहेत. चार डॉट्स बनवल्यानंतर ई सारखाच आपल्याला मोठा ई काढायचा आहे, म्हणजे दुसरा ई काढायचा आहे. स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल, दुसऱ्या बाजूने पुन्हा हाफ सर्कल आणि तिरकी रेषा खाली. आणि ही स्टँडिंग लाईन दिसते, ह्याच्यावरती तुम्हाला पुन्हा हाफ सर्कल द्यायचा आहे. मोठा ई म्हणजे त्याच्या डोक्यावरती अशी ही शेंडी असते. शेंडी माहिती आहे ना मुलांना, तुम्हाला मुलींच्या असतात तशा, तसंच. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते. एस जसा आपण काढतो तसा, आणि त्याला खालून स्लांट लाईन देऊन वरती पुन्हा आपल्याला शेंडीसारखं दाखवायचं आहे. त्याच्या डोक्यावरती तुरा दाखवायचा आहे, क्राऊन दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ई काढायचं आहे. पाहिलंत मुलांनो आपण कसं काढलं? अ, आ, ई. अशाच प्रकारे आपल्याला अ, आ, ई तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. तर मुलांनो, तुमची जी नोटबुक आहे डबल लाईन नोटबुक, त्यामध्ये आपल्याला हे सगळं आता तसं लिहायचं आहे. तर मुलांनो, आपण अ, आ, ई कसे काढायचे ते शिकलो. आता तुम्हाला ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. मी तुम्हाला दाखवते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला कसं लिहायचं आहे. मुलांनो, ह्या पिक्चरमध्ये पहा, मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. तुमच्या नोटबुकच्या पेजवर 4 लेटर लिहायचे आहेत. अ, आ, ई. अशा प्रकारे जसं मी लिहिले आहे तसंच. आणि मुलांनो, हे पूर्ण पान भरून, हे पूर्ण पेज भरून तुम्हाला हे स्वर लिहायचे आहेत. तर आजच्या भागामध्ये जे आपण हे 4 स्वर शिकलो आहोत, हा तुमचा काय आहे? होमवर्क आहे. हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे. हे स्वर तुम्हाला लिहून काढायचे आहेत. जर तुम्ही लिहून काढले तरच तुम्हाला लिहायला येणार, आणि लिहायला येणार तरच तुम्हाला वाचायला येणार. तर मुलांनो, सगळ्यांनी पुढच्या व्हिडिओपर्यंत हे स्वर लिहून काढायचे आणि ह्या स्वरांपासून येणारे शब्द देखील पाठ करायचे आहेत. जसे अ, अननस, आ, आई, ई, इमारत, ई, इडलिंबू. तर मुलांनो, दिलेला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पाहिलात मुलांनो?
किती बोलायला, लिहायला, वाचायला सोपे आहेत हे स्वर. तर मुलांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे स्वर शिकणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, आज जे आपण स्वर शिकले आहोत त्याची लिहायची छान प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.